तर विरोधामधील काही नेत्यांची आमच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। ज्या नेत्यांच्या येण्याने फायदा होईल त्यांच्याशीच चर्चा केली जाते असं फडणवीस म्हणाले। भाजपच्या सभा होतील तसे विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये येतील असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। आम्ही कुठलेही टार्गेट घेऊन चालत नाहीये, पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे, राज्यालाही फायदा आहे, अशा अनेक नेत्यांची आमची चर्चा चालू असते। त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे, मोदीजींसोबत गेलं पाहिजे, तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो। तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत। नाही, असं काही यादी वगैरे हा विषय नाही नाही असा काही 14 आमदार आणणार ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही। मी एवढंच सांगतो की जमिनीशी जुडलेले जे नेते आमच्यासोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू। ते लोक कमी होत जातील आणि भाजपकडे येत जातील। 2025 चा काळ महाविकास आघाडी करता हम दो हमारे दो एवढाच राहणार आहे। तर विरोधातील काही नेत्यांची आमच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। ज्या नेत्यांच्या येण्याने फायदा होईल, जे जमिनीशी जोडले गेलेत अशाच नेत्यांबरोबर चर्चा होत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। पुढच्या काळामध्ये बरेचसे नेते हे भाजपमध्ये येतील असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा केला आहे। तर विरोधातील काही नेत्यांची चर्चा सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। सभा होत जातील तसे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे। ज्या नेत्यांच्या येण्याने भाजपला फायदा होणार आहे त्यांच्याशीच फक्त चर्चा केली जाते असं फडणवीसांनी म्हटलं। तर जे नेते जमिनीशी जोडले गेलेत, लोकांमध्ये मिसळत आहेत अशाच नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे।